नमस्कार. अलीकडेच ऑनलाईन एक बातमी खूप वेगाने पसरत आहे. ती म्हणजे भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच FCI 2026 मध्ये तब्बल 33,000पेक्षा जास्त पदांसाठी भरती काढणार आहे. पण या दाव्यामध्ये खरंच किती तथ्य आहे? चला तर मग या घोषणेच्या आत डोकावून पाहूया आणि बघूया की यात नेमकं काय आहे. हो, तर हा आहे तो आकडा ज्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. 33,500-600. 2026 सालासाठी एवढी मोठी रिक्त पदांची संख्या. साहजिकच हा आकडा कुणाचंही लक्ष वेधून घेईल. मूळ व्हिडिओमध्ये याला देशभरातल्या लाखो तरुणांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून दाखवलं जातंय, जे सरकारी नोकरीची वाट बघत आहेत. पण ही संधी नेमकी कशी असणार आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण आता या दाव्याच्या मुळाशी जाणार आहोत. प्रत्येक तपशील एक एक करून समजून घेऊया. चला सुरुवात करूया की ही घोषणा नक्की आहे तरी काय. तर आपल्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. 1. ही घोषणा काय आहे? 2. कोणती पदं उपलब्ध असतील? 3. पात्रता काय लागेल? 4. पगार आणि निवड प्रक्रिया कशी असेल? आणि सगळ्यात शेवटी अर्ज कसा करायचा? चला, तर मग आपला पहिला भाग घोषणा बघूया. या दाव्याचं मूळ स्वरूप काय आहे आणि तो कुठून आला आहे. तर ही घोषणा आहे FCI म्हणजेच भारतीय अन्न महामंडळाबद्दल. ही संस्था आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेची एक प्रचंड मोठी जबाबदारी सांभाळते. त्यामुळे इथली नोकरी म्हणजे केवळ सरकारी नोकरी नाही, तर ती एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सुद्धा आहे. या घोषणेबद्दल जे सांगितलं जाते ते खूप मोठं आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असणार आहे. पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतील. आणि याची सुरुवात कधी होईल? तर जानेवारी 2026 मध्ये होईल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, पण एवढ्या हजारो पदांमध्ये नक्की कामं काय असतील? कोणत्या भूमिका असतील? चला, दाव्यानुसार नोकरीचे प्रकार कोणते आहेत ते बघूया. तर इथे बघा, पदांची एक मोठी लिस्टच आहे. अगदी मॅनेजर लेव्हलच्या पदांपासून ते वॉचमॅनसारख्या एंट्री लेव्हल पदांपर्यंत. म्हणजे याचा अर्थ असा की वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी इथे संधी असू शकते. बरं, मग या पदांसाठी अर्ज करायला नक्की कोण पात्र असेल? मूळ स्रोतानुसार पात्रतेच्या अटी काय आहेत ते पाहूया. इथेही आपल्याला खूप विविधता दिसते. म्हणजे वॉचमॅन पदासाठी फक्त 8वी पास असणं पुरेसं आहे, तर अकाउंट्स असिस्टंटसाठी कॉमर्सची डिग्री लागेल. यामुळे वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या लोकांना अर्ज करता येऊ शकतो. आणि वयोमर्यादा? ती तर बघा, चक्क 18 ते 45 वर्षे. आणि त्यातही सरकारी नियमांप्रमाणे सवलत मिळेल असं म्हटलंय. म्हणजे नोकरी शोधणाऱ्या एका खूप मोठ्या वर्गाला यात संधी मिळू शकते. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांकडे. पगार किती असणार आणि निवड कशी होणार? चला, दाव्यानुसार काय माहिती दिलीये ते बघू. तर मूळ स्रोतानुसार पगाराचा आकडा साधारणपणे 25,000पासून सुरू होऊन थेट 65,000पर्यंत जातोय. अर्थात हे पद आणि नियमांवर अवलंबून असेल. निवड प्रक्रिया अगदी सरळसोट ठेवल्याचं दिसतंय. फक्त 2 टप्पे. पहिला टप्पा आहे लेखी परीक्षा, जी OMR आधारित असेल, आणि त्यात पास झाल्यावर दुसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे कागदपत्रांची पडताळणी. आणि आता शेवटचा मुद्दा, मूळ स्रोतानुसार यासाठी अर्ज कसा करायचा आहे. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट समोर येते. सध्या ही जी माहिती आहे ती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. मूळ व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलं गेलंय की अधिकृत अधिसूचनेची वाट बघा आणि अर्ज प्रक्रिया थेट जानेवारी 2026 मध्ये सुरू होईल असं म्हटलंय. म्हणजे अजून खूप वेळ आहे. आणि हा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मूळ व्हिडिओच्या डिस्क्लेमरमधलं हे एक वाक्य सगळं काही स्पष्ट करतं, केवळ शैक्षणिक हेतूंसाठी. याचा सरळ अर्थ आहे की ही कोणतीही अधिकृत घोषणा नाही आहे. ही फक्त एक माहिती आहे. त्यामुळे यावर अवलंबून राहण्याआधी अधिकृत सूचनेची वाट पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणतीही भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या जवळजवळ 2 वर्ष आधीच इतकी डिटेलमध्ये माहिती का दिली जात आहे? आजच्या डिजिटल युगात नोकरीच्या बातम्या कशा तयार होतात आणि कशा पसरतात यावर हे नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं?